गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिनांक 17 सप्टेंबर रोजी बुधवारी ग्रामपंचायत हरणगाव तालुका पेठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सकाळी 9:15 पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे या अभियानासंदर्भात मोलाचे मनोगत व सर्व अभियानाबाबत टीव्हीवर सर्व ग्रामस्थांना दाखवण्यात आले। यावेळी कार्यक्रमास पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री जे.टी. सूर्यवंशी साहेब अध्यक्षस्थानी होते। तसेच हरणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पल्लवीताई विजय भरसट, श्री ओमकार जाधव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पंचायत समिती पेठ स्वदेश फाउंडेशनचे दिगंबर वाडेकर, जोगमोडी प्रचार आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक प्रमोद गरुड, गावचे पोलीस पाटील निवृत्ती पवार, ग्रामपंचायत अधिकारी श्री मोहन गायकवाड, ग्रामपंचायत सर्व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या। सदर अभियानाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली। यावेळी कलावंतांनी अतिशय मंत्रमुग्ध करत हे राज्यगीत सादर केले। प्रास्ताविक विजय भरसट यांनी केले। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत माता व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ तसेच भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। हरणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पल्लवीताई भरसट यांच्याकडून लोकसहभाग म्हणून 31,000ची आर्थिक मदत म्हणून देण्यात आली आहे। तसेच गटविकास अधिकारी साहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायत हरणगाव वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला आहे। तसेच गावातील नागरिकांना सोलरचे वाटप करण्यात आले। गावातील ज्येष्ठ नागरिक हरिभक्त परायण सुरेश जाधव यांनी माणुसकी मिळावा हे गीत सादर केले। सदर अभियानाबद्दल ओंकार जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड यांनीही या कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी सदर अभियानाचे कामकाज व असलेली कर्तव्ये स्पष्ट करून शुभेच्छा अर्पण केल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय चव्हाण, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय हरणगाव यांनी केले। कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।